तर बघा मित्रांनो, ही माझी आई आहे आणि आतापर्यंत आपल्याकडेच होती. कारण आम्ही 3 भाऊ आहे मित्रांनो. मोठा भाऊ दीपनगरला असतो, मेस्कोमध्ये आहेत ते. आणि लहान भाऊ गावात राहतो आणि मी गावात राहतो. आणि आई काही लहान भावाकडे काही माझ्याकडे, तिला जिकडे आवडलं तिकडे ती राहते. आणि आता मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं पुण्याला, त्याच्यामुळे मग मोठे भाऊ त्या आईला तिकडे घेऊन गेले होते पुण्याला. लग्न झाल्यानंतर मग 2 महिने झाले त्यांच्याकडेच आहे. आणि आता 2 दिवस झाले आमच्या घरामध्ये मयत झाली. म्हणजेच आमच्या आईची देराणी, आमची काकू वारली. त्यानिमित्तानं आई गावाकडे आली आणि आपल्याकडे घरी आली. आईला दही वगैरे दिलं, थोडासा नाश्ता वगैरे केला आईनं. आणि परत आता जायचं आहे त्यांना दीपनगरला मोठ्या भावाकडे. वहिनी आणि आई आलेली होती. तर म्हटलं तू आता चालली, माणसाचा काही भरोसा नाही, तर थोडासा एक छोटासा व्हिडिओ घेऊ आपण, तेवढीच आपली आठवण राहील. तर मित्रांनो बघा, आम्ही 3 भाऊ आहे. आईवडिलांना आम्ही सांभाळलं, आईला पण सांभाळतो. होत असते घरामध्ये एवढं तेवढं, त्यात काही शंका नाही. आई तपते एखाद्या वेळेस, आम्ही तपतो एखाद्या वेळेस. परंतु हा संसारच असा आहे मित्रांनो, ॲडजस्टमेंट करावं लागते. तशाच पद्धतीनं आईसुद्धा ॲडजस्टमेंट करते, त्यात काही शंका नाही. तर आईची इच्छा आता तिकडे दीपनगरला आहे जाण्याची. आणि तिकडून 2 महिन्यामध्ये आता परत इकडे गावाकडे येईल. मग मोठ्या लायना भावाकडे राहील. रायना भावाकडे काही महिने राहिल्यानंतर मग आईची इच्छा आपल्याकडे झाली तर मग आडून आपल्याकडे येईल आई. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आमचा संसार चालतो. तुमचा पण संसार असाच आनंदात चालू द्या मित्रांनो. आईवडिलाकडे लक्ष द्या. आई माझ्याकडे होती तर खूप लक्ष देत होतो मी. आईला सकाळी तोंड धुवायला पाणी, आंघोळीला पाणी, बिस्किट वगैरे आई भेटत होतं ना सर्व व्यवस्थित? सर्व व्यवस्थित होती ना? अजून बी आहे ना? मोठा भाऊ बी व्यवस्था करते ना सर्व? हां, सर्व नाश्ता पाणी बिस्किट सर्व भेटते ना, मटण चिकन सर्व? काही टेन्शन नाही मित्रांनो, सर्व भरभराटी आहे. मोठ्या भावांना पण 3 मुलं आहे, इंजिनियर वगैरे आहे, सर्व लग्न वगैरे झाले त्यांचे पण. सर्व सर्व व्यवस्थित आहे मित्रांनो. आमचं बी तुमचं बी व्यवस्थित राहिलं पाहिजे. तुम्ही पण व्यवस्थित राहा, आईवडिलाकडे लक्ष द्या मित्रांनो. तर आई काय म्हणते बघा आता एकदा. माझ्या भावाकडे गेलती पुण्याले, नाताचं लग्न होतं. ते झालं आता. लग्नाला राहिली 15 दिवस राहिली तरी घरी आली. दीपनगरले, दीपनगरहून आता घरी आली. देराने वारली. देराणीसाठी आली की 2 शब्द आपल्याशी बोलीन, पण काही बोलणं झालं नाही. बरं, मग आता ते झालं तिकडे तिकडे इकडे आली लोकांच्या घरी. इकडे 2 शब्द बोलू. आता वापस जायचं आहे. आता वापस जायचं आहे मोठ्या लेखाकडे. सुखाचे राहा बापा सरी जनता, जनतन करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा म्हणा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा म्हणा. सुखाचे राहा बापा. तर मित्रांनो बघा मित्रांनो, आई आहे. आईकडे लक्ष द्या मित्रांनो सर्वांनी. आई आहे तर सर्व, आई वडील आहे तर सर्व आहे मित्रांनो. मला पण एकच मुलगा आहे मित्रांनो, त्याच्याच वर्षावर राहील. तर चला, एकच नातू. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, फॉलो करा. आणि बाय मित्रांनो. बाय कर, बाय कर, बाय कर, बाय कर, बाय. बाय. चला.